नुकताच जाहीर झालेला देशाचा अर्थसंकल्प गोरगरीब जनतेच्या मूलभूत गरजांशी प्रतारणा करणारा आहे असा आरोप डाव्या आघाडीनं केलाय। त्या विरोधात जनजागृती करून 20 फेब्रुवारी रोजी देशव्यापी आंदोलन करण्यात येईल। त्याचाच एक भाग म्हणून डाव्या आघाडीच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केला। त्यामध्ये अनेक सवलती देऊन अर्थव्यवस्था सुधारण्याचा दावा केला असला तरी तो फोल आहे। हा अर्थसंकल्प खासगी गुंतवणुकीला चालना देणारा आहे असा आरोप डाव्या आघाडीनं केलाय। लोकांच्या मूलभूत गरजांशी प्रतारणा करणाऱ्या अर्थसंकल्पाच्या विरोधात डाव्या आघाडीनं 20 फेब्रुवारी रोजी देशव्यापी आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापुरातील डाव्या आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। हा अर्थसंकल्प नसून व्यर्थ संकल्प आहे। देशातील गरीब आणखी गरीब होतील, श्रीमंत अधिक श्रीमंत होतील असं सतीशचंद्र कांबळे यांनी सांगितलं। देशातील 200 अब्जाधीशांवर 4% संपत्ती कर लागू करावा, कृषी उत्पादनासाठी किमान आधारभूत हमी द्यावी आणि कृषी उत्पन्नावरील राष्ट्रीय धोरणाचा मसुदा मागं घ्यावा अशी मागणी कांबळे यांनी केली। या अर्थसंकल्पात बेरोजगारीच्या समस्येकडे दुर्लक्ष केलंय, त्यामुळे देशातील बेरोजगारीचं प्रमाण वाढणार आहे। त्यामुळे या अर्थसंकल्पाला विरोध असल्याचं सुभाष जाधव यांनी सांगितलं। यावेळी कॉम्रेड अतुल दिघे, चंद्रकांत यादव, दिलीप पवार यांनीही आपल्या मनोगतातून अर्थसंकल्पाला विरोध केला। या आंदोलनात आनंदराव परुळेकर, रघुनाथ कांबळे, बाबूराव कदम, रवी जाधव, विवेकानंद गोडसे, SB पाटील, संभाजी जगदाळे सहभागी झाले होते।